सभी को नमस्कार। मैं सुनील एमएच स्वागत करता हूं आप सभी का हमारे चैनल पारिक प्रेजेंटेशंस के दांडेली दैनिक समाचार पर। आज तारीख है 9 जनवरी वार गुरुवार। तो चलिए शुरू करते हैं आज के समाचार। नमस्कार, मैं गीता अर्जुन शिकारीपुर। नेशनल ह्यूमन राइट्स एंटी क्राइम एंड एंटी करप्शन ब्यूरो के दांडेली प्रभारी संजीव लक्ष्मण गिरी जी ने आज मानव अधिकार के बारे में बताया और दांडेली में जो भी नागरिक किसी सामाजिक, राजनीतिक व सरकारी समस्या से परेशान है उनकी मदद व मार्गदर्शन करने का भरोसा दिया। नमस्कार, मेरा नाम संजय गिरी है। मैं नेशनल ह्यूमन राइट्स एंटी करप्शन ब्यूरो में यहाँ का दांडेली का कोऑर्डिनेटर हूँ। राष्ट्रीय मानव अधिकार इसकी स्थापना 1983 में हो गई है। अभी तक हमारे लोगों को इसका अधिकार का कोई भी सुविधा नहीं मिल रहा। तो इस वजह से हम लोग पूरे भारत में नेशनल ह्यूमन राइट्स एंटी करप्शन ब्यूरो हम लोग सभी जगह पे स्थापित कर रहे हैं। हमारी टीम, दिल्ली की जो टीम है वो हर जगह पर काम कर रही है। जो मानव अधिकार है उसके विषय में जहाँ भी मानवता का हनन होता है वहाँ हम लोग एग्रेसिव होके काम कर रहे हैं। जो भी लोग, जो अधिकारी होते वो भ्रष्टाचार में नील होते जा रहे हैं अभी। तो इस विषय में हम सभी लोगों को जागरूक होना चाहिए। भ्रष्टाचार मुक्त भारत होना चाहिए। हमसे जुड़ने के लिए या फिर हमसे कनेक्ट होने के लिए आप इस चैनल के माध्यम से भी आप हमसे जुड़ सकते हैं। यहाँ पे मेरा नंबर दिया गया है, आप सीधे मुझसे बात कर सकते हैं या फिर पारिक सर से जो चैनल के मुख्यस्थ है उससे भी आप बात करके हमसे जुड़ सकते हैं। आपकी कोई भी समस्या है उस समाधान हम अवश्य आपको देंगे निकाल के। और कोई भी आपको परेशान कर रहा है किसी विषय में तो उस विषय में आप हमसे बात कीजिए, कनेक्ट हो जाइए। हम आपका पूर्ण मन से भी आपका मदद करेंगे। थैंक यू। सॉफ्टेक एजुकेशन एंड सोशल वेलफेयर ट्रस्ट दांडेली ने आज वीरभद्र मंदिर के सभा भवन में 19वां वार्षिक समावेश व पुरस्कार वितरण कार्यक्रम किया। ಶುಭ ಸಂಜೆ. ಸಾಫ್ಟೆಕ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ 19ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ವಾರ್ಷಿಕ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನ ಸಾಫ್ಟೆಕ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ 19 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದೆ. ಇದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಬಹುಮಾನ ವಿತರಣಾ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಅಂಗವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರು ಹಾಗೂ ಹಾಲಿ ನಗರಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಅಶ್ಮಾತ್ ಶೇಖ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಾಫ್ಟೆಕ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಸಾಫ್ಟೆಕ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದಂತಹ ದಾಕ್ಷಾಯಿಣಿ ಮೇಡಮ್ ಅವರು ಪುಷ್ಪಗುಚ್ಛವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಓಕೆ, ನೋಡಿ, ವೇಟ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ. ಓಕೆ, ಎಸ್, ಓಕೆ. ಮಹಿಳಾ ಸಾಂತ್ವನ ಕೇಂದ್ರ
ಆಪ್ತ ಸಮಾಲೋಚಕರಾದ ಸ್ಕಾರ್ಬೆಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಆಪ್ತ ಸಮಾಲೋಚಕರಾದ ಶ್ರೀಮತಿ ವಸಂತಮ್ಮ ನಾಯಕ್ ಮೇಡಮ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ನಾವು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು Wait. Okay. Yes. ಹಾಗೂ ದಾಂಡೇಲಿ ತಾಲೂಕಿನ ಪಂಚ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀ ರಿಯಾಜ್ ಸೈಯದ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇವರಿಗೆ ಮೋಹಿನಿ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಂದು ಪುಷ್ಪಗುಚ್ಛವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀ ಸೈಯದ್ ಶರ್ಫುದ್ದೀನ್ ಸರ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಈ ಕಡೆ ನೋಡಿ. Okay, wait. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। नमस्कार, मैं दिशा आचार्य। कल जो हमने आपसे सवाल पूछा था उसका सही जवाब है जापान। कमेंट्स में जवाब देने वाले हैं अभिषेक यादव प्रयागराज यूपी से, प्राची महाले, गायत्री एन पाटिल, खलीलुल्लाह मिर्जा भाई, मुख्तियार सामरानी, काव्या बी ठाकुर, लतीफा शेख, देवानंद सड़ेकर, अश्विन कुमार, दादापीर जलेगार, संजीव महाले, मुत्ताहिर शेख, शैला सुतार, योगेश कदम, असलम नवाब, लक्ष्मण तेरडार, चंद्रकांत लोखंडे और ताजुद्दीन मकानदार। आज का सवाल, विश्व बैंक का मुख्यालय कहाँ है? कमेंट्स में जरूर बताएगा। अंत तक हमसे जुड़े रहने के लिए सभी दर्शकों का धन्यवाद।
कल फिर मुलाकात होगी हमारे इसी चैनल पारिक प्रेजेंटेशंस पर।